नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सत्य हे समाजासमोर आलं पाहिजे. जर सागर नाईक साहेबांसमोर जर खोटा आरोप होत असेल तर सागर नाईक साहेबांनी प्रत्यक्षात येऊन त्या गोष्टीची पुष्टी केली पाहिजे की ही गोष्ट चुकीची आहे, हे मी काय पाठवले नाही आणि माझ्या पाठीमागं कोणतरी षडयंत्र रचत आहे. नवी मुंबईतील नेरूळ सारसोळे येथील अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्यासाठी न्यायालयाच्या बनावट आदेशाचा कथित वापर केल्याचा गंभीर प्रकरण समोर आलंय. ज्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी जिल्हाध्यक्ष महेश खरे यांच्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना निवेदन देऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे. मात्र नवी मुंबई महापालिकेच्या एकाही लोकप्रतिनिधींनी यावर आवाज न ठेवल्याने बाळासाहेब मिरजे यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने आणि आमचे नवी मुंबईचे नेते आदरणीय जिल्हाध्यक्ष महेशजी खरे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की नेरूळ येथील एका ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे त्या अनधिकृत बांधकामाला कोर्टाचा एक स्टे ऑर्डर दिली होती. ती स्टे ऑर्डर खोटी आहे. याबाबत अनेक ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या संदर्भात कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांनी अधिवेशनामध्ये सुद्धा हा विषय घेतला होता आणि ह्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकाही सदस्यांनी एकाही लोकप्रतिनिधींनी हा विषय घेतला नाही, याची आम्हाला खंत वाटते. नेरूळ परिसरातील सारसोले गावात सिडकोने संपादित केलेल्या जमिनीवर सुरू असलेल्या एका कथित अनधिकृत 5 मजली इमारतीच्या बांधकामाबाबत महानगरपालिकेने संबंधितांना नोटीस बजावली होती. त्यानंतर बिल्डरने या नोटिशीला आव्हान देत न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचिकेबाबत न्यायालयाकडून अद्याप कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नव्हता. असं असूनही एका मोबाईल क्रमांकावरून महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना कथित स्थगिती आदेशाची प्रत पाठवण्यात आली. आयुक्तांनी ती पडताळणीसाठी विधी विभागाकडे पाठवली. विधी विभागाने न्यायालयाकडे त्याची खातरजमा केली असता तो स्थगिती आदेश बनावट असल्याचं निष्पन्न झालं. मात्र आयुक्तांना मोबाईलवरून स्टे ऑर्डर पाठवल्याप्रकरणी नवी मुंबईतील एका बड्या नेत्याचं नाव आता समोर येत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणी बाळासाहेब मिरजे यांनी केली आहे. आपल्याला ह्या नेरूळच्या अनधिकृत बांधकामाबाबत ज्यांनी कोणी व्हॉट्सअपवरती तुम्हाला ही ऑर्डर पाठवली आणि त्या ऑर्डरवरती आपण काय कारवाईचे आदेश दिलेत तर त्याबद्दल आपण खुलासा करावा. कारण सर्व लोक बोलतात की सभागृह नेते इथले नवी मुंबई महानगरपालिकेचे आदरणीय सागर नाईक साहेब यांनी ऑर्डर पाठवलेली आहे, पण कोणी बोलत नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. लहान माणूस असो मोठा माणूस आहे, सत्य हे समाजासमोर आलं पाहिजे. जर सागर नाईक साहेबांसमोर जर खोटा आरोप होत असेल तर सागर नाईक साहेबांनी प्रत्यक्षात येऊन त्या गोष्टीची पुष्टी केली पाहिजे की ही गोष्ट चुकीची आहे, हे मी काय पाठवले नाही आणि माझ्या पाठीमागं कोणतरी षडयंत्र रचत आहे. ह्या गोष्टीचा खुलासा करावा आणि हा खुलासा आयुक्त साहेबांनी केला पाहिजे. लेखी स्वरूपात या संदर्भात सुद्धा मी यावेळेस हे पत्र दिलं आहे पक्षाच्या वतीने. दरम्यान बेलापूर न्यायालयानं चौकशी करण्याचे आणि तो बनावट आदेश पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. परिणामी बेलापूर CBD पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून महानगरपालिकेने तत्परतेने कारवाई करत सारसोले येथील अनधिकृत इमारत पाडली आहे. मात्र मागील 2 वर्षात नवी मुंबईत झालेल्या अनधिकृत बांधकामात मिळालेल्या न्यायालयाने स्टे ऑर्डरची पुनर्तपासणी करण्यात यावी अशी मागणी बाळासाहेब मिरजे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. नुसतं ह्या नेरूळच्याच विभागाचाच त्या ऑर्डरची व्हेरीफाय झालेली आहे. तर आमचं असं म्हणणं आहे पक्षाच्या वतीने या 2 वर्षामध्ये नवी मुंबईमध्ये जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि त्या संदर्भात ज्या हायकोर्टच्या असतील किंवा संबंधित ज्या ज्युडिशरीच्या ज्या ऑर्डर असतील आदेश असेल ह्या प्रत्येक आदेश तपासून बघावे आणि तसं आयुक्ताला पत्र दिले आहे आणि त्याच्यामध्ये जर काही तफावत आढळली त्या जर ऑर्डर काही खोटे असेल तर त्याच्यावरती इन्क्वायरी करावी
आणि एखादी इथं आयुक्तांनी या अधिकाऱ्यांच्या मार्फत एखादी समिती गठीत करावी आणि त्याच्यावरती हे पूर्ण कामकाज करावं अशी आमची मागणी होती. आयुक्तांच्या मोबाईलवर बनावट स्टे ऑर्डर पाठवणारी व्यक्ती नवी मुंबई महापालिकेचे सभागृह नेते सागर नाईक असल्याचा आरोप बाळासाहेब मिरजे यांनी केला आहे. दरम्यान याबाबत सागर नाईक यांची प्रतिक्रिया घेण्याकरिता त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.